शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री अंबा माता की जय अशा जयघोषात आणि भाविकांच्या अमाप उत्साहात अंबाबाई देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला। कलश आकारातील पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी पहाटे घंटानाद झाल्यानंतर घटस्थापना झाली। त्यानंतर अंबाबाई देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला। परंपरेनुसार तोफेची सलामी दिल्यानंतर दिवसभरात अभिषेक आणि पूजा पार पडली। सोमवारी रात्री 9:30 वाजता कलशाच्या आकारात फुलांनी सजवलेली श्री अंबाबाई देवीची पालखी पारंपरिक लवाजमासह मंदिरातून बाहेर पडली। हजारो भाविकांच्या अमाप उत्साहात आणि पोलीस बँडच्या निनादात पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला। जिल्हाधिकारी अमोल येडगे सहकुटुंब या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित होते। शिवाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन झालं। त्यानंतर घाटी दरवाजा मार्गे मंदिराला प्रदक्षिणा घालत फुलांच्या पायघड्यावरून पालखी परिक्रमा पूर्ण झाली। अनेक भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण करत अंबा मातेचा जयघोष केला। गरुड मंडपात पालखीतील देवीच्या उत्सव मूर्तीची विधिवत पूजा झाली। त्यानंतर पालखी मंदिरात नेण्यात आली। नवरात्राच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या पालखी सोहळ्याचा भक्तिभावाने आनंद घेतला।